महिन्याभरातच भेगा। वेठी काटेला पाडा जिल्हा परिषद शाळेतील संरक्षण भिंतीच्या कामावर प्रश्नचिन्ह। निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा आरोप, ग्रामस्थ पालकांमध्ये संताप। डहाणू तालुक्यातील वेठी काटेला पाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या संरक्षण भिंतीला अवघ्या महिन्याभरातच भेगा पडल्याने बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या प्रकारामुळे ग्रामस्थ आणि पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। पालघर जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत लाखो रुपयांचा निधी खर्च करून ही भिंत उभारण्यात आली होती, मात्र अल्पावधीतच भिंतीमध्ये ठिकठिकाणी तडे गेल्याचे समोर आल्याने निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याचा आरोप होत आहे। भविष्यात भिंत कोसळून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे। या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोईर यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे तक्रार दाखल करून चौकशीची मागणी केली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी संबंधित कामात गंभीर निष्काळजीपणा झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे। स्थानिक ग्रामस्थांच्या मते बांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात आला असून त्यामुळेच भिंतीला भेगा पडल्या आहेत। दरम्यान शाळेतील स्वच्छतागृहाचीही दुरवस्था कायम असल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। मी अशोक भोईर, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पालघर जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे, अजितदादा या पार्टीचा, आणि या वेतीवरती ग्रामपंचायतचा तंटामुक्त अध्यक्ष सुद्धा आहे गावस्तरीय। हे बघा, हा वेठी काटेलपाडा ही शाळा आहे, जिल्हा परिषद शाळा। या जिल्हा परिषद शाळेत 1ली ते 4थीचा वर्ग आहे आणि इथं ही वॉल कॉम्पाऊंडचं काम एका ठेकेदाराने 10 लाख जिल्हा परिषदेतून काम घेतलं आणि हे काम करत असताना अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे। तसं पाहिलं तर ही जी वॉल कॉम्पाऊंड बांधत असताना त्या पाया जो फाउंडेशनमध्ये 6 इंचाचं कॉन्क्रिटीकरण स्टीलचं केलं पाहिजे होतं, परंतु ते न करता त्यांनी गोटे टाकून आणि ही त्यांनी बांधकाम केलेलं आहे। म्हणजे ही वॉल कंपाऊंड पूर्ण निकृष्ट दर्जाचे आहे। त्याला भेगा आपण प्रत्यक्ष पाहिल्या असतील तर त्याला 3-4 ठिकाणी भेगा गेलेल्या आहेत। म्हणजे हे बांधकाम जर वर्षभरात कधीही पडू शकतं आणि 1ली ते 4थीपर्यंत लहान लहान मुलं या ठिकाणी खेळत असतात, मोठा अनर्थ होऊ शकतो। मी तर एक गावाचा नागरिक म्हणून आणि पक्षाचा पालघर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचा मी आपल्याकडे मागणी करतोय प्रशासनाकडे की ही शाळा 2 वर्षापूर्वी दुरुस्त केलेली आहे आणि ती दुरुस्त करताना पण इतकं बोगस काम आहे की आपण त्याची अवस्था पाहिली असेल ते कधी त्याच्या लाद्या निघाल्या, त्याचा स्लॅब कोसळत आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये लहान मुलं खेळत असताना जर त्याला अनर्थ झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदार कोण राहणार? ठेकेदार, प्रशासन राहील। आणि प्रशासनाच्या अधिकारी जेईनी पाहणी सुद्धा केली नाही। या ठिकाणी हे बांधकाम होत असताना जे संबंधित अधिकारी आहेत, जेई इथले पंचायत समिती जिल्हा परिषदेला, त्यांनी या ठिकाणी पाहणी पण नाही केली। जेव्हा त्याला आम्ही ही बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जॉब विचारला तो सांगतो मी पाहतो, करतो, आपण भेटू। प्रत्यक्षात या जेईवर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे ही माझी मागणी आहे। आपण शौचालयाच्या मागे आता दुरुस्त शाळा केलेली 2 वर्षापूर्वी, शाळेच्या पाठीमागे शौचालयाची टाकी पाहिली तर त्या टाकी पूर्ण उघडी आहे। त्याच्यामध्ये आता गावकऱ्यांचं म्हणणं आहे का तिथं बैलसुद्धा पडला होता। 2 वर्षापूर्वी हे केलेलं काम जर इतकं निकृष्ट दर्जाचं आहे आणि इतका मोठा निधी त्यांनी खर्च केला आहे तर याच्यावरती जबाबदारी कोणाची? मी नागरिक म्हणून मी यांच्याकडे मागणी करतो की याच्यावरती ठेकेदार आणि संबंधित जे आहे त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल होऊन हे काम पूर्ण फोडून परत करायचं आहे, नाहीतर याच्यावर आम्ही पंचायत समितीला घेराव घालणार हे नक्की। वेबसाईटला भेट द्या, त्याचबरोबर यूट्यूबवरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा। सबस्क्राईब हे बटन दाबा। आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।